हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला त्याचप्रमाणे प्रत्येक तिथीला काही विशेष महत्त्व आहे. त्या तिथीचे त्या दिवशी महत्त्व असते आणि यंदा मे महिना जो आहे तर यामध्ये अत्यंत शुभयोग हे जुळून येणार आहेत. आजपासून म्हणजे 1 मे पासून या मे महिन्याला सुरुवात झालेली आहे. 1 मेलाच बुद्ध पौर्णिमा आलेली आहे आणि अत्यंत चांगल्या योगावरती मे महिन्याची सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे अजूनही काही शुभयोग हे मे महिन्यामध्ये जुळून येत आहेत. कोणकोणते दुर्मिळ योग यंदा मे महिन्यामध्ये आलेले आहेत आणि या योगावरती आपण काय काय करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. आज आहे वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला सुद्धा ही तिथी समर्पित असते. पौर्णिमेला आपण जर काही उपाय केले तर याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते. आपल्याला आज सायंकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर 5 मेला मंगळवारी अंगारक योग जुळून येत आहे. मे महिन्याची जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे आणि जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येत असते तर त्यावेळेला ती अंगारकी संकष्टी चतुर्थी असते. ज्या कोणाला संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे आहे किंवा उपवास सुरू करायचे आहेत तर ह्या संकष्टी चतुर्थीपासून त्या व्यक्ती हे उपवास सुरू करू शकतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अत्यंत खास मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. जरी आपण व्रत नाही केले किंवा आपण काही कारणाने संकष्टीचा उपवास जरी करत नसलो तरीसुद्धा आपल्या देवघरामध्ये जी बाप्पांची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे शक्य झालं तर गणेश मंदिरामध्ये जाऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी जास्वंदीचं फूल आणि 21 दुर्वा ह्या आवर्जून अर्पण करायच्या आहेत. दुर्वा जरी आपण या दिवशी बाप्पांना अर्पण केल्या तरीसुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. अत्यंत चांगला योग हा 5 मेला जुळून आलेला आहे आणि हा जो अंगारक योग आहे तर तो आपल्याला चुकवायचा नाही. क्वचित अंगारकी संकष्टी चतुर्थी येत असते आणि ही मे महिन्यामध्ये आलेली आहे. दुसरा हा मे महिन्यातील शुभयोग असणार आहे. तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि उपवास जरी शक्य झाला नाही तरी बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. बाप्पांना आपल्याला दुर्वा आवर्जून अर्पण करायचे आहे. शक्य झालं तर या दिवशी आपल्याला बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. ज्यांना वर्षभर संकष्टी चतुर्थी करणे शक्य होत नाही त्यांनी जर फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तरी सुद्धा सर्व संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे फळ मिळत असते. त्यामुळे ज्या व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करत नाहीत तर त्यांनी वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी येते तर तेवढा जरी उपवास केला तरी बाप्पांच्या कृपेने आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. यानंतर या मे महिन्यामध्येच अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. अधिक महिना जो आहे तर तो 17 मे पासून सुरू होणार आहे. 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्यातील जो दिवसांचा फरक आहे तर त्याचा समतोल राखण्यासाठी हा अधिक महिना येत असतो. चांद्र वर्षाचे दिवस आणि सौर वर्षाचे जे दिवस आहेत तर प्रत्येक वर्षी 10 ते 11 दिवसांचा या दिवसांमध्ये फरक येतो आणि प्रत्येक 3 वर्षांनी हा फरक 1 महिन्याचा होतो. तेव्हा हा अतिरिक्त महिना येतो आणि जेव्हा अधिक महिना येतो तर त्यावेळेला वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने असतात. तर यंदा हा अधिक महिना आलेला आहे आणि तो या मे महिन्यामध्येच सुरू होणार आहे. 17 मेला रविवारी हा अधिक महिना सुरू होणार आहे. अधिक ज्येष्ठ महिना हा यंदा असणार आहे. या अधिक महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पूजा उपासना करायची आहे. यामुळे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये खास करून जावयाचा मानपान केला जातो. आपल्या मुलीला आणि जावयाला धोंडे जेवणासाठी बोलावले जाते. त्यांना एखादी चांदीची वस्तू, सोन्याची वस्तू किंवा चांदीचं निरंजन हे दान म्हणून दिलं जातं. त्याचप्रमाणे 33 अनारसे, 33 बत्ताशे, 33 खारीक, 33 सुपारी तर अशा 33 या संख्येमध्ये जावयाला वाण देण्याची सुद्धा पद्धत आहे. तसेच आपण 33 संख्येचे दान जे आहे तर ते सुद्धा करू शकतो. म्हणजे 33 ज्या वस्तू आहेत तर ते आपल्याला दान करायच्या आहेत. अधिक महिन्यामध्ये ज्या सौभाग्यवती आहेत तर त्या आपली जोडवी बदलतात.
खास करून आई जी आहे तर ती आपल्या मुलीला जोडवी करत असते. आईने जरी जोडवी केली नाही तरी मुलगी स्वतःसुद्धा ही जोडवी जी आहे तर ती करू शकते. जुनी जोडवी मोडून त्यामध्ये भर घालून ही जोडवी अधिक महिन्यामध्ये केली जातात. तर या अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवतींसाठी जोडवी बदलण्याचा जणू मुहूर्त असतो. त्याचप्रमाणे विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी ही या अधिक महिन्यामध्ये भरत असते. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये दीपदान, वस्त्रदान, अन्नदान तर या गोष्टींना सुद्धा विशेष महत्त्व आहे. दानधर्माला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला या अधिक महिन्यामध्ये दानधर्म जो आहे तर तो करायचा आहे. यानंतर ज्याप्रमाणे अंगारकी संकष्टी चतुर्थी ही मे महिन्यामध्ये येत आहे, त्याचप्रमाणे अंगारक विनायक चतुर्थी जी आहे तर ती सुद्धा मे महिन्यामध्ये येणार आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये ज्या चतुर्थी असणार आहेत, प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्टी चतुर्थी येत असते आणि एक विनायक चतुर्थी येत असते. तर मे महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही सुद्धा मंगळवारी येत आहे आणि विनायक चतुर्थी ही सुद्धा मंगळवारी येत आहे. त्यामुळे अंगारक योग जो आहे तर तो जुळून येत आहे आणि अंगारक योगाला विशेष महत्त्व आहे. अंगारक योगावरती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे, त्यांची आरती करायची आहे, त्यांना आपल्याला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य झालं तर या दिवशी आपल्याला गाईला सुद्धा घास द्यायचा आहे. ही जी विनायक चतुर्थी आहे तर ती 19 मेला येणार आहे. अधिक महिन्यामध्ये ही चतुर्थी येत आहे. त्यामुळे हिला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण ही विनायक चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी आल्याने अंगारक योग बनत आहे आणि अधिक महिन्याची सुद्धा ही चतुर्थी तिथी आहे. त्यानंतरच अधिक महिन्यामध्ये 21 मेला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे. गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते त्यावेळेला गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि यंदा मे महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो अधिक महिन्यामध्ये येत आहे. अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे या योगाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो आणि त्यातही तो अधिक महिन्यामध्ये तयार होत आहे. त्यामुळे अगदीच आपल्याला याचे निश्चितपणे जास्त प्रमाणामध्ये पुण्य प्राप्त होणार आहे. गुरुपुष्यामृत योगावरती सुरू केलेले काम हे पूर्णत्वाला जाते अशी मान्यता आहे. गुरुवार हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे. गुरुग्रह हा ग्रहांचा राजा आहे आणि पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ आहे. त्यामुळे जेव्हा गुरुवारी हे पुष्य नक्षत्र येते तर त्यावेळेला हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी केलेले सोने कधीही घाण ठेवण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही असे सुद्धा म्हटले जाते. या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. विष्णूंची माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे, कारण अधिक महिना विष्णूंना समर्पित आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची जर आपण पूजा केली तर याचे सुद्धा आपल्याला फळ प्राप्त होत असते. आपण कुलदेवीची या योगावरती पूजा करू शकतो. अन्नपूर्णा मातेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्याचप्रमाणेच आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती दानधर्म सुद्धा करायचा आहे. अधिकाचे फळ प्राप्त होण्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत खास आहे. तर अधिक महिन्यामध्ये येणारा हा गुरुपुष्यामृत योग आपल्याला चुकवायचा नाही आणि मे महिन्याचा शेवट हा सुद्धा पौर्णिमेने होणार आहे. अधिक महिन्यातील ही पौर्णिमा सुद्धा खास आहे. अधिक महिन्यामध्ये ही पौर्णिमा येत आहे, त्यामुळे या दिवशी सुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेची, आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती विधिवत करायची आहे, मनोभावे करायची आहे. शक्य झालं तर आपण या दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकतो.